वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे या. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वचक आमच्या न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज शार्ड स्टेशनच्या बाजूला आहोत. इथे वर्षाचे 365 दिवस नेहमी ट्रॅफिक जाम असते. या ट्रॅफिकचं सोल्युशन अजूनही निघालं आहे. शहराची ट्रॅफिक म्हणजे एक संशोधनाचा विषय. का ट्रॅफिक होते माहीत नाही, कशासाठी ट्रॅफिक होते माहीत नाही. इथं फक्त एक TW आणि एक ट्रॅफिक हवालदार हे दोघं जण ड्युटी देत असतात. परंतु त्यांनी किती एवढी मोठी ट्रॅफिक हे दोघं जण कसे काय कव्हर करू शकतात. यासाठी एक तर इथं नवीन वीज पास झाला असं बोलतात, परंतु तो कधी होणार माहीत नाही. एकच हवालदाराने किती ड्युटी द्यायची. तर महानगरपालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट यांनी जर संयुक्त बैठक घेऊन इथे जर सिग्नलची व्यवस्था केली तर कदाचित हे ट्रॅफिक कव्हर व्हायला एक मदत मिळेल. पण हे कधी होईल माहीत नाही. यासाठी या दोघांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, पण कधी प्रयत्न करतील हे माहीत नाही. ही बघा, ही ट्रॅफिक ही वर्षाच्या 365 दिवस असते. दुपारी संध्याकाळी 5 वाजले, 5 वाजल्यापासून जी ट्रॅफिक व्हायला चालू होते तर रात्री 10, 10:30, 11 वाजे पण ट्रॅफिक होते. परंतु याच्यावर सोल्युशन अजून काही मिळत नाही आहे आणि कोणी प्रयत्न करताना दिसत नाही. ट्रॅफिक व्हायला नाही पाहिजे. ज्यांच्यामुळे ट्रॅफिक होते त्यांच्यावर कारवाई का होत नाही हे अजून कळत नाही. यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. त्यांना वाटतं ना असं की यांच्यामुळे ट्रॅफिक होते, त्यांच्यावर कारवाई करा ना. कारवाई का करत नाही आहे. हा काही लोकांमुळं जर सर्वांना त्रास होत असेल तर तो दोष कुणाचा? पोलीस डिपार्टमेंटचा, महानगरपालिकेचा, ब्रिजचा की गाड्यांचा? दुसरी गोष्ट, जर वाहनांची संख्या एवढी वाढलेली आहे तर ज्यांच्याकडे पार्किंगला जागा नाही त्यांना गाड्या का देता? त्यांना गाड्या देऊ नका ना. तर कृपया महानगरपालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट यांनी संयुक्त बैठक घेऊन इथे एकतर सिग्नलची व्यवस्था करावी, अन्यथा इथली ट्रॅफिक कुठे और दुसरीकडनं वळवावी. व्यवस्थाशील है इधर.